बाळू बरं वाटतं आहे का आता? अरे बरं नाही वाटाय काय झालं? बरंच आहे की मी. मग असं का बसला आहेस? कवा उठलास? हात तुटलो आहे, बसलो आहे असंच. बरं चल आवर मग. गंगूताई निघाली हाय. गुताई निघाले कुठं? कुठं म्हणजे घरला चालली हाय. का? आता जाय ना ग भाई बाळू. अरे आले 4 दिवस राहिले, आता काहीतरी काम आहे वाटतं म्हणून चालले हाय. कामच आहे म्हणून निघाली आहे का अजून कारण आहे म्हणून निघाली आहे? अजून काय कारण असतंय? काय नाही, काम हाय म्हणूनच चालले हाय. आय तुला खोटं बोलता येत नाही, काय ते खरं सांग. हे बघ बाळू, तू चिडू नका. ती समधी ज्या कामासाठी आले होते आता ते होत नाही म्हणल्यावर नाराज होऊन चालले आहे. त्यासने थांबाय सांग. मी मग सांगेन, त्याने ऐकाय ना ग भाई. आम्हा समध्यासनी जे वाटत होतं आता ते होणारच नाही म्हणल्यावर ते तरी कशा पायी थांबत्याल. आय तुझ्या डोळ्यात पाणी काय? जाऊ दे बाळू, पुण्यांदा तो हिशा ना ग. बोल. खरं मला बी वाटत होतं का तुझं आणि सतीचं लगीन व्हावं, पण काल जे झालं त्यामुळे आम्ही रात्री असं ठरवलं हाय का एवढं ताणलं तर लई झालं, आता बास. त्यामुळे आम्ही समध्यांनी ह्यो विषय सोडला. समद्यांचं सोड, तुला काय वाटतंय ते सांग. अरे एवढं व्हाय न ग होतं, पण आता झालं त्याला काय करायचं. राहून राहून सतीचं लई वाईट वाटतं आहे बघ. तू नाही म्हणून मोकळा झालास र, पण तिनं काय करायचं? तिचं मोहर कसं होणार? बाईचं जीनं लय अवघड असतंय, हवं आहे की मला. कुणाचं काय झालं ते न ग, तुला काय वाटतं आहे ते सांग. अरे मला जे वाटतं आहे तेच सांगते आहे ना व. आणि खरं सांगायचं तर मला बी वाटतं आहे का तुझं आणि सतीचं लगीन व्हावं. मग सांग समदेसनी थांबाय. म्हणजे तुझ्या मनात आहे ते कराय मी तयार आहे. म्हणजे तू लगीन करायला वय म्हणतो आहेस? आय तुझ्या मनात आहे तसं कराय वय म्हणत आहे मी. गंगे जावई बापू, आव या संधी इकडे. काय झालं? गंगे ह्यो तुम्हाला थांबाय सांगतो हाय. म्हणजे आता थांबून काय करायचं? वय की वय म्हणलं असतं तर थांबलो असतो. बाळू तयार झाला हाय. आमची गंमत तर करत नाही ना व मायलेक मिळून. अहो नाही, खरंच सांगते हाय. ह्यो स्वतः म्हणाला हाय. वय ना हो बाळू? आईच्या मनात जे आहे ते कराय मी तयार आहे. बघितलं? पांडुरंगच पावलं म्हणायचा. आता कसं तयार झाला तुम्ही? सत्ते आता बाळू तयार झाला आहे ना, उगा तंटा नका करू, गप बस. छोटे मालक कुठे चालले? अयो तात्या बोलव की रे. छोटे मालक इकडे पंच बोलितात. इकडे काय गोंधळ लावलाय रे एवढा? अच्छा छोटे मालक घर सोडून चालले. अयो ए तात्या काही काय बोलतोस रे तात्या, घर सोडून? नाही होय. हा मग बरं आहे, मला तच वाटलं ना. गुंडू कुठे निघालास? बाळूकडे. अयो कशासाठी? काल त्याला खूप मारले, तो बरा आहे की नाही ते बघण्यासाठी जात आहे मी. गुंडू काही गरज नाही हा जायची.
त्याला मारले ते आपली हौस म्हणून नाही, गावची रीत आहे ती, आणि त्याला शिक्षा कायद्यानुसारच दिली आहे. पण तुम्हाला समजायला हवं, तो एवढा छोटा आहे तरी तुम्ही त्याला एवढी मोठी शिक्षा का दिली? अयो गुंडू, तुला समजायचं नाही, तू अजून लहान. हा मोठा झाल्यावर तुला सगळं समजेल. अय्या तू काहीतरी खाऊ न घे वैजंता, त्याला खायला दे. हा चल चल, आता तुला खायला जा हो ग. खाऊ न घे. अयो येतात ते. अरे माझा गुंडू ते बाळूच्याच बाजूने जास्त बोलायला लागला की रे बाबा. अव त्यासनी बाळूला भेटूच देऊ नका, म्हणजे काय काळजीच नाही ना. अय्यो असं करता येत नाही रे तर त्या. तुम्हाच नाही अवघड आहे होय. अव पण जे देवपाल जमलं नाही ते तुम्ही एका दिवसात करून दावलं. त्या बाळ्याला समध्या गावामोर चावडीवर फटकावलं. मग अव पण तुम्ही जर ठरविलं ना काही बी करू शकता. हा मग आणि जर ठरवलं तर मला लगीन बी लावून देऊ शकता एका दिवसात. जास्ती बोललो का? बाळू मामा, काय कसं ते? तुम्ही लग्नाला तयार नव्हता ना? मग आता कसं काय अचानक तयार झाला? मी कुठं काय लग्नाला तयार झालो आहे? म्हणजे मग अशी तर म्हणत होता मी लग्नाला तयार आहे म्हणून. मी कुठं म्हणालो मी लग्नाला तयार आहे? बाळू, अरे असं का करत आहेस? तू तर मागाशीच बोललास, आम्ही समध्यांनी ऐकलं. तुम्ही समध्याने काय ऐकलं आहे? हेच तू तयार आहे ते. मग बराबर आहे. मग आता नाही का म्हणत होता? मी आईच्या मनागत करायला तयार आहे म्हणलं, बर लग्नाला तयार नाही म्हणलं. आईच्या मनात तुमचं लगीन व्हावं असंच आहे की. मग आईच्या मनागत काय तयार आहेस म्हणजे लगीन बी काय तयार आहेस असंच होतं ना. मला नाही ठाऊ. मग आता काय बी समजणं झालं आहे. आता समजायचं काय त्यात? सोपत आहे की. बर, पण तुम्ही लग्नाला तयार कसं झाला ते सांग काय. ते सत्य ग बस की, तू तयार झाला आहे ना व काय तर काढू नका. मी फक्त विचारत आहे. बोला बाळू मामा, कसं तयार झाला तुम्ही? आयसाठी मी तयार झालो आहे. खरं का? होय खरंच. का मार खाल्ला म्हणून तयार झाला आहे? या माराच्या भीतीनं तयार व्हायचं असतं तर मी मार खायच्या आधीच तयार झाला असतो. सत्य, तुला गंगू तर हाक मारत आहे बघ. जा जा जा, उगा इथं थांबून गोळ घालू नका. म्या नाही घोळ घालत, घोळ बाळू मामाच घालतात. म्या हाय का आता? म्या काय केलं नाही तर भिऊन मला बोलली. काय करायचं आता? जाऊ दे सोड. बाळू, एक विचारू का? विचार. तू आधी म्हणत होता असले लगीन जर झालं तर चांगले नाही व्हायचं, मग त्याचं काय झालं? ते तर मी आता बी म्हणतो आहे, काय लगीन झालं तर चांगलं नाही होणार, तर व्हायची गोष्ट मी नाही थांबवणार. हीच पांडुरंगाची इच्छा आहे, होऊ दे. आय आणलं बोलून. वय बरं झालं. नाही कसं आहे, पोरांमोर विषय काढता आला नसता म्हणून म्हणलं इथंच बोलवून घे. बरं आता पुढं कसं कसं आणि काय काय करायचं आहे? म्हणजे अव बाळू लग्नाला वय म्हणलाय, आता पुढचं बघाय ना ग का. मग निवांत बघता येईल की, एवढी गडबड काय आहे? वय म्हणलं हाय त्यावर करून टाकूया. पुन्हा नाही म्हणलं तर काय करायचं? वय 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 वय, उद्याच्याला सुपारी फोडू, उघड डोसक्याला ताण नग. उद्या मग काय आज फोडायची का? मी लागलीच तयारीला लागतो. ए आज न ग बाबा, उद्याच बराबर आहे. थोडा येळ मिळेल नाही का? हा अरे पण एवढ्या लवकर करायचं गरजेचं आहे का? वय बाळूचं काय सांगता यायचं नाही. हा उद्याच करून टाकू. वय वय, आणि फक्त गावातल्या माणसांनी सांगितलं तरी लय झालं. हा तू लेकरासनी घेऊन ये. कशा बाई, तिकडे आहेत ती बरी आहेत. आता लेकरासनी आणाय पाहिजे की नाही? लगमवा मला फाडून खाई. आधीच तिला हिता आणत नाही तर चिडचिड करती. आणाय पाहिजे. वय वय तुम्ही समजा लेकरासनी घेऊन या. अहो बाकीची नातवंड काय नातवंड नाहीत वय. वय
ठीक आहे आणतो. हा आणि ते गावातल्या माणसासनी आवत न द्या कधी जायचं आहे. हा. आणि पंचाकडे बी जाऊ. नाही नाही, पंचाकडे आवाज द्यायची काही गरज नाही. असं कसं गरजेच नाही? अरे गाव की आहे, असं करून चालतंय वय. वय एकाला बोलवायचं एकाला नाही, आज कसं बरोबर नाही दिसत. होय होय होय. चला चला लागलीच निघू. तुमची काय गरज आहे? तुम्ही गावाकडे जावा ना, लेकरासनी घेऊन या. बा जाईल गावात. असं म्हणतीस वय. ठीक आहे. बरं चला, देवा मला गुळ खोबरं बी ठेवलं पाहिजे आणि भाऊला बी सांगूया. वय मोठा येळ कमी आहे, घ्या गुळ खोबरं घ्या. जाय. बाळा, भीमा, आत या. काय झालं? झालं काय नाही. तू लगीन करायला तयार झाला आहेस ना व, तेव्हा लागली सुपारी फोडायची असं आमच्या डोसक्यात आहे. हा पण एवढी काय गडबड आहे? अरे गडबड काय नाही, आणि लगीन नाही करायचं, नुसती सुपारी फोडायची आहे. त्याचीच गडबड आहे. आणि कधी करायचं ठरवलंय? उद्या. उद्या एवढं लागलीच? भाई नुसती सुपारी, लगीन नंतर करायचं आहे. तुम्ही म्हणतोय ते ना. आता तू काय बी म्हणू नग, आधीच येळ कमी आहे. हा बा, हे देवासमोर ठेवा आणि आवतान द्यायला जा. जावई बापू, तुम्ही बी गावाकडे जाऊन या. वय वय. सासरे बो चला आता निघाय पाहिजे. चल. अव तुम्ही गावाकडे जायचं आहे, नाही तर जाल बाच्या माग माग. वय. चला. होऊ दे एकदाच तुझ्या मनागत. तुझ्या मनात काय आहे ते तरी समजत. पंच, पंच पंच, अक्का, अक्का. ए त्या काय रे, पंच पंच अक्का अक्का. मग या पळू लागला. अय्यो मयप्पा येतोय. मी येऊ दे की, मी घाबरतो की काय त्याला. अय्यो एकटाच येतोय ना. एकलाच आहे. आलो पंच. राम राम. अय्यो राम 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 राम. कसं काय येणं केलं मयप्पा? काल जे काय झालं ते समज. अय्यो बरं झालं तूच विषय काढला असं मयप्पा. पण काय करणार, कायदा सगळ्यांसाठी समान. अय्यो वय वय, त्याच्याबद्दल काय तक्रार नाही माझी. जे काय झालं ते चांगलं झालं असं म्हणायची आली आता. अय्यो अय्यो, ए मयप्पा माझी थट्टा करतोस की काय रे बाबा? अरे सगळ्या गावासमोर तुझ्या मुलाला मी फटके मारण्याची शिक्षा दिली आणि तू चांगले झाले म्हणतोस. अय्यो फटकं मारलं ते चांगलं नाही म्हणत. बाळ्या लग्नाला तयार झाला ते चांगलं म्हणतो आहे. अय्यो अय्यो, हेच सांगा आलो तू. अय्यो माझ्या निर्णयामुळे बाळू लग्नाला तयार झालं. अय्यो आता ते काय ठाव नाही. पर उद्या सुपारी हाय बाळ्यान सत्यवाची, तेव्हा आवतन द्या आलो तुम्ही. समजा नक्की या आणि गुंडप्पाला बी घेऊन या. होय होय. आणि तात्या तू बी लवकर ये, लय काम आहेत. होय होय येतो की. येऊ का? अय्यो राम 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 राम. अय्यो बाळूचं लगीन. अय्यो पण जे झालं ते चांगलं झालं. उद्या बाळूची सुपारी, त्यानंतर लग्न. म्हणजे बाळू लग्नात अडकणार आणि आपल्याला कधीच अडवा येणार नाही. सत्य कसला विचार करते? उद्या आपलं लगीन होणार आहे ना व? अगं लगीन नव, सुपारी फुटणार आहे. सुपारी म्हणजे लगीन नसतंय? नसतंय, लगीन नंतर. मग लगीन झालं मग तुमची बायको होणार? होय. हा,
पण मी आताच सांगून ठेवते मी तुमचं अजिबात ऐकणार नाही. ते ठाव आहे मला. माझी बाबी गणराया गणपती देवाचा पूजला रखमाई उभी भती राम राम बाई रखमाई उभी भती राम राम बाई. काय ग सत्ते काय झालं? मला मोठं बाळू मामाचं सपाट पडलं. बाळ्या ये इकडं पेट बांधूया. आज माझी सुपारी आहे ना व? हा. आता बांधाय पाहिजे की. बा आज तू मला फेटा बांधतो आहेस ना व? एक दिवस मी आज तुला फेटा बांधीन बघ. गप उगा खुळ्यागत बोलतो आहेस. इथं आधीच मला विश्वास बसना झाला आहे आणि त्यात तू काय ते बोलतो आहेस. विश्वास बसला म्हणजे हेच का तू सुपारीला तयार झाला आहेस. आता तुमच्या समध्यांची एवढी इच्छा आहे म्हणल्यावर मी काय करणार. आमची इच्छा काय आतापासून आहे वय आधीपासून आहे की. तर आधी टोकाला गेलं नव्हतं आता गेलं आहे म्हणून तयार झालो. काय का असं तू तयार झाला हेच लय आहे बघ माझ्यासाठी. तर आता काय गोळ घालू नका म्हणजे झालं. आज पतूर तू स्वतःचा विचार करीत आलास. आता जरा आमचा बी विचार कर आणि आमच्या परी सत्तीचा विचार कर. ही तुझी बायको होणार आहे तिला त्रास होणार नाही याची काळजी घे. हा बा मी काळजी घेऊन काय उपयोग आहे का. जे व्हायचं ते होणारच. म्हणजे काय होणार आहे. समजेलच की वर चांगलं नाही म्हणा. उगा काय बी बोल नका. काय वांगा होणार नाही. समजा चांगलं होईल बघ. चल खर तर माझं पाणी आहे हे चुठ्ठ रुक्मा आहे. आणि बा कसला विचार करतो आहेस. काय काय झालं त्याचा विचार करतो आहे. समजा ही त्वरीला असं वाटलं नव्हतं बघ. बा आपल्यासनी वाटून नाही वाटून काय होणार आहे. जे पांडुरंगाच्या मनात आहे तेच होणार बघ. जे काय असेल ते पण आता माघार घ्यायची नाही ध्यानात ठेव. होय तू नका काळजी करूस. हा बघू कसं दिसतोय फेटा. अरे चांगलं दिसणार की. तू फेटा बांधायस ना मग समज संपलं बघ. अख्ख्या गावात फेटा बांधाय तुझा कोणी आधार राहणार नाही बघ. हा बस बस तुझ्याकडनं एवढ्या कौतिकाची सवय नाही. चल मी जाऊन येतो. तयारी कुठवर आली आहे बघतो. आता दाजी समधी तयारी करून घेत आहेत म्हणजे बघायच पाहिजे. काय बी बोलत असते. बा काय झालं. तू असं का म्हणला का एक दिवस मी तुला फेटा बांधीन म्हणून. अरे खरं तेच बोललो एवढं काय तर नाही काय नाही असंच विचार.
बाळ्या आज समजा नीट होईल ना व? अरे होईल की, तू नका काळजी करू, समजा ठीक होईल बघ. ए, दमानी आहे. हळू नाता भाऊ घ्या वर घ्या. अरे अरे आवरा पटापटा. किती वेळ लावता रे द्या गाठन. तर तुम्ही कशाला हातच लावत नाही म्हणलं आम्ही तरी काय काय करणार आहे. खरं भीमा. मला काही विचारू नका. ए माधू तू तरी सांग. माणसानं तोंडापरीस हात चालवावं म्हणतो म्या. काय ना आता भाऊ. काय माधू त्याचं जमायचंय का ते? बोला बोला तुम्ही बी बोला. तुम्हाला सांगतो एक दिवस ए तात्या अरे तुझी 1 दिवस 2 दिवस बास कर आता. काम कर. तर मी करतोच आहे ना आता. हे काहीच करत नाही दोघं जण मग त्याच्यामुळे काम राहून जातं सगळं. मग याला म्हणतात उंटावरून शेळ्या हाकायच्या. बघा बोलत बसू नका. पहा यांचीच कमी होती. जे ते येतं ना मला बोलूनच जातं. काम करा काम करा काम करा. अरे मी एकला एवढा काम करतो त्याचं काय आहे का कोणाला. हे बरोबर आहे का सांगा काय आलं. आणि त्या बोल मंगळू बोल. काय तुला बोलायचं असेल ते बोल. अहो द्या बाप्पा, त्या बाळ्याच्या सुपारीचा कार्य करा मला समजाच नाही आवताना आहे. बर मग आपल्यासनी का नाही बोलवलं? अरे आपल्यासनी कसं बोलविल त्यो. त्याला चांगलं ठाव आहे का आपण देवी आईला भेटलो तर त्याचं काही खरं नाही म्हणा. बाळू वाईस बाजूला ये की. त्या बाजूला कशा यायचं, बाजूलाच आहे. बोल. ये ना मला एक मदत करशील का. मदत कसली र? बाळू लगीन करायचं असेल तर काय करावं लागतं रे. कुणाला सांगणार नाहीस ना? माझ्या कोणा सांगत नाही. हा माझं ऐक, लगीन करायचं असलं मार खावा लाग. असं होय. तरी म्हणलं माझं लगीन कमून नाही होत. मग आता ऐक, जा पंचाला सांग झाडीवर समजेल मोर मार खा सोबत ते लगीन. पण खरं ना व. तर म्या म्हणतो आहे ना अंजी म्हणा. तू म्हणतोय ना ते समजा खरंच होतं या म्हणजे होईल. पण चालेल ना आता त्यासनी सांगतो आणि मारत खातो. सांग सांग पण आधी काम कर जा. होय हा काम करतो. जा आता. अरे ए सरकार बाजूला हट. काय करायचं मला सांगा. काम करते. घाबरला आहे ना त्यो. होय आणि म्हणूनच आपल्यासनी बोलवलं नाही त्यानं. माझ्या ध्यानातच आलं नाहीये. पर माझ्या समज ध्यानात आलं आहे. द्या बाप्पा, हं. आता देवी आहे गावातच राहील ना व. आत्ता सुपारी आहे. लगीन अजून व्हायचं आहे. म्हणजे गावात नाही राहणार होय. राहील बी जाईल बी. बाबा माझं देवी आयला विचारा की. विचारतो आहे म्या पर ती काही सांगणार नव्ह का. त्या बाळ्यानं काहीतरी सांगितलं असं. ए त्या बाळ्याचं ऐकती माहिती.
अरे देवी आहे हाय ती देवी आहे. अहो मग सांगत का म्हणून नाही? तिला वाटल तेव्हा सांग. सांगत बरं एक बरं झालं देवाप्पा. काय ते बाळ्या संघ देवी आहे ते सुपारी फुटले ते. आता लवकर लगीन झालं का नाही? देवी आहे गावात येईल आणि मग आपल्याकडे येईल. होय. आणि इथं आपला माल होणार. होय. आणि मग तुला काय पाहिजे ते समज मिळेल बघ. देवाप्पा मी आता रोज माही खाणार बघा. आणि देवाप्पा देवी आली का नाही तिला सांगून बाळाला मारूनच टाका. नाटच ना गडवा केला. होय. एकदा बाळ्याचं लगीन देवी आई संग होऊ तर दे. मग बघ ना काय करतो ते. गुंडम गुंडा गुंडम बाबा ए यार बसला काय आवरा की. आता सकाळ धरणं तेच चालू आहे की. बाप्पा समज झाला आहे बघ. वाईस कामं राहिले आहेत पण होऊन जातील नका काळजी करू. उगा गडबड करायची. असं नाही तात्या, लोक यायची वेळ झाली म्हणून म्हणतोय. लोक यायचे तेव्हा येतील. इथं काम करत होतो होतं कोणी. हा तू आलास ते लय झालं. बरं बाबा आतला आवरलं का समजांचं? बायका म्हणल्यावर किती वेळ लागतो ते ठाव नाही भाई तुला. बाळ्या इथं का बसला आहेस? बसलोय वाऱ्याला. बर बर बस. बाहेर जायचं नाही ध्यानात ठेव. होय नाही हा. राम 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 राम. काय मैप्पा झाली सगळी तयारी? हा झाली की. हे काय तात्यानं सावता समज केला आहे. अय्यो ए पोपटा तू इथे आहेस तर तरीच सकाळपासून कुठे दिसला नाहीस. अय्यो म्या कुठं जाणार मग. आता बाळूची सुपारी आहे म्हणल्यावर कराय ना का. अय्यो कर की रे, कोण नाही म्हणतं तुला. अय्यो पण कामच कर, नाही तर नुसती बडबड 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 तेवढीच करत राहशील. अय्यो अय्यो बाळू कसा आहेस? बरं आहे. अय्यो सुपारी. बाळू तुला बरं वाटत आहे ना? होय होय. गप्पा काय मारताय हे सगळे? कार्यक्रम कधी सुरू होणार म्हणते मी. करायचंच की आता. तुम्ही बसा ना बस. बस जा आईला सांग पंचनाक काल आहे. जा अय्यो बस एक मिनिट. बोला 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 हलसिद्धनाथांच्या नावानं. आज आमच्या बाळ्याच्या आणि सत्यवाच्या सुपारीला तुम्ही समधी इथं आला. समजस राम राम. पंचनाकासनी बी आवतन दिलं होतं. तुम्ही आलात लय बरं वाटलं. अय्यो मयप्पा तू आम्हाला बोलवणार आणि आम्ही येणार नाही. अय्यो अय्यो आज आपल्या गावात मयप्पा आर भावे आणि त्याचा मुलगा बाळप्पा आणि नात सत्यवा यांची सुपारी फुटणार आहे. त्यामुळे तुम्ही सगळे इथे आलात. तुमच्या सगळ्यांचे खूप खूप आभार. आणि मी महादेवाकडे अशी प्रार्थना करतो की हे शुभ कार्य निर्विघ्नपणे पार पडू दे. अय्य त्या बाळूला जन्मल्यापासून बघितलं आहे
त्याच्या लग्नाची सुपारी फोडताना बघायला मिळत आहे की पांडुरंगाचीच कृपा आहे. आपल्या गंगूताईची पोरगी बाळप्पालाच देत आहे, म्हणजे घरातलीच सोयरीक आहे आणि आपण बी घरातलीच माणसं आहेत की. होऊन जाऊ दे मग. यांचे जावई आमच्याकडे आले होते तेव्हा तात्काळ पंचांनी चावडी बोलवून हा प्रश्न सोडवला. म्हणून हा चांगला दिवस आपल्याला पाहायला मिळतो आहे. आता सुपारी फोडा घ्यायची का? बाळूची आई आधी आमच्या नातीची वटी भरा. करा घ्या. सत्य, आता तू बाळूची बायको होणार आहेस. ठाव आहे मला. अय्यो जावई बापू, आमचा बाळू होता तुमचा जावई होणार. होय. त्याचा पण मानपान झाला पाहिजे. अय्यो हा हा. अप्पा, बाळूचं लग्न होणार, पण माझं कधी करणार? अव छोट मालक, आधी माझं मग तुमचं. अय्यो मल्लप्पा, तुला पण आमंत्रण आहे का सुपारीच? होय सिद्धरमया, मलाही आमंत्रण आहे बघ. म्हणलं बाबा आपल्या गावचाच आहे, त्याला आवाज द्यायला ना ग वय. बाळूची सुपारी म्हटल्यावर तुला पण आमंत्रण असणारच. अय्य जा वय बापू, घ्या बरं उरकून. होय होय होय. गंगे भंडारा. काय बाळू, तयार झाला ना? माझं म्हणणं खरं ठरलं बघ. दाजी मसनी लय उकाय फुटते आहेत, पुढं काय होतंय ते बघा. अरे निस्ते हुबे काय वाजवा की. लगीन ठरवून, लगीन ठरवून. या बाळू मामांग संग खेळणार बी नाही, बोलणार बी नाही आणि लगीन बी करणार नाही. तुझ्या संगत सत्तीचं लगीन लावून तिच्या आयुष्याचं वाटोळ करून नाही घ्यायचं मला. आणि म्या बी सांगतो आहे, हे लगीन होणारच. मला बी वाटत होतं का तुझं आणि सतीचं लगीन व्हावं. मग फोडायची का सुपारी? आलं सिद्धनाथांच्या नावानं. पंच नाथ भाऊ, वा मोर वा. जो जो रे बाळा जो जो रे. बाळू, ए बाळू, ए बाळू. बाळू, ए बाळू. बाळू,
बाळू अरे बाळू पंढरपुरात आलो आणि दिसेनाच झालं. वय म्हणजे अक्कुळ मधून संघ आलो आणि इथं येऊन हुडकत बसलोय बघ तुला. अरे कुठं चाललं आहे? अरे मोर चंद्रभागा हाय, वाट बघत बसली हाय ती. अरे मग आम्ही बी आलो असतो की तुझ्या संग. वय की अरे मग आडीवलं हाय वय कोणी? आणि असं तोंड का बघत उभा राहिलायसा? हा चला चला, चंद्रभागत मला आंघोळ करायची आहे आता. वय वय उन्हाचं बी कहार आहे बघ. चालून चालून अंग पार आंबून गेलं या. ए अरे पांडुरंगाच्या दारात रडू नगस. काय रे, काय झालं? ताण लागली आहे. अरे पाणी प्यायचं इथंच कुठं तरी. कोणी बी पाणी देईना. का? बाळू आता चल की. अरे बोलत कशा पायी बसला हाय? तुम्ही वा मोर. आणि तू तू कुठे जातोय? याला कोणी पाणी का देणार ते बघतो म्या. वय आम्ही जातो चंद्रभागेच्या तरी. चल रे महादू. थांबा. आता काय? हे रुपया घ्या. अरे तिला सांगा पांडुरंगाला दे म्हणून. कुणाला सांगू? अरे चंद्रभागेला. म्हणजे नाथा भाऊ ह्यो रुपया चंद्रभागीमध्ये सोडायचा बाळूच्या नावानं. अरे बाळू तू आता मोठा झालायचा. असं खुळ्यासारखं बोलू नको. वा मोर. पांडुरंगाला भेटायला येळ होईल म्हणून म्हणतोय. वय वय चल 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 महादू. ताण लागली आहे. थांब बघतो म्या. नाथा भाऊ आता पुढं काय करायचं म्हणताव? काय म्हणजे? बाळून आपल्याला रुपया दिलाय ना व, हा. तो पाण्यात टाकायचा. अहो पाण्यात नाही टाकायचा, चंद्रभागीमध्ये सोडायचा. असू दे. अहो बाळू आपलाच आहे. अहो आपण त्याला लहानपणापासून ओळखतोय की. वय वय वय. न. बर चला, उन्हानं लय अंग भासते बघा. वय वय चला. आणि हा एक राहिलं. आता काय? यंदाच्या बारीला जास्त येळ थांबायचं नाही इथं. तू लाट म्हणशील र, पण बाळू ऐकेल तर ना. ते बी खरं आहे म्हणा. न. पंढरपुरात आलं का बाळूचा पायच निघत नाही बघा. वय अक्कोळात वाट बघत असतील समधी. हा आता पुढं काय होणार त्या पांडुरंगालाच ठाव. आता तू इथंच बोलत बसणार नाही वय. चंद्रभागा वाट बघतीये. वय 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 मला आंघोळ बी करायची आहे. चला चल चल चल. झाली का नाहीत काम? होत्यात कुठली, चालूच आहेत. हा तुझ्या हाताला एक कवा आराम मिळायचा काय ठाव नाही. आहे का? तर आराम मिळाला. म्हातारी झाली आहे वय. काय नाही ना तरी कुठली. हायच. आणि जवळ होतंय तवर करायचं. करा आयुष्यभर करा. हवं काय करता हाय? या सांगून काय तुझा हात थांबायचा नाही. आणि तसा बी तुझा हात थांबत नाही. आणि तुझ्या लोकांचं पाय थांबत नाही. हाय का? आता त्याच्यावर कशा पैसा आता हाय? हा कवा यायचं? वारीला गेला आहे ना व, येईल की. वारीला जातो म्हणून सांगून गेला हाय. आय ठाव कुठं गेला आहे?
सांगून गेला हाय दुसरीकडे कुठे जाणार हाय, वारीलाच गेला हाय. आणि गावातली बाकीची बी आहेत की, नाथाभाऊ आहेत, महादू भाऊजी आहेत. मग त्यासनी 10 वेळा पुरून उर इथं माझं ऐकत नाही, त्यांचं काय ऐकत. आता आधी नाही करत येऊ, सांगितलं का ऐकतोय की. तुझं ऐकतोय, आमचं नाही. बर असू दे, आता काय केलं नाही ना व, मग उगा त्याच्या चुका काढू नका. हा, त्याच्या चुका काढल्या का तुम्हाला मिरच्या झोमत्यात ना. विसरलोच म्या. काय झालं आहे का, कशा पाय एवढी तनतन करता हाय. काय नाही, लग्नच काय बोलला का नाही अरे मग कवा करायचं लगीन. व, कोणी काय बोलत नाही म्हणलं का लयच होत चाललंय त्याच. काय लय व्हायत नाही, तो आला का मैसे काढते त्याच्या संग. नुसतं सुपारी करून बसलो आपण, लगीन करायचं का नाही. व, आपलं नाही, निदान सत्तीचा तरी विचार करायला लाग का. मी बोलते की त्याच्याशी. एकदा का त्याचं लगीन झालं तर तुझ्या हाताला बी आराम मिळत. माझं तर काय ऐकायचं नाही त्यो. तू बोल, तयार कर त्याला. है पाहुणं, हा काय पाहिजे? अहो हे पोर ताणीन तर पडतंय, पाणी द्या की वाईस. अहो असं पाणी पाजत बसलो तर काम कोणी करायची? ह्यो माठ ठेवला आहे ना इथं. अहो त्यात पाणी नाही. अहो तो किती बी भरला तरी कमीच आहे. म्हणून सोडून दिलं वय. आता काय सांगायचं पाहुणं तुम्हासनी? तांब्यात तर असेल ना व. तो काय इथं बघ. बाळा, माठात पाणी आहे का बघ. होय, नाही अरे हात घालून बघ. नाही. आता तो तांब्या घे, घे त्यातलं पाणी. हा अहो पाहुणं येडं का खुळ तुम्ही? मी सांगतोय तुम्हासनी पाणी नाही त्यात. ते पोरग सांगते पाणी नाही. आता तांब्या टाकून काय होते? तुला ताण लागले हाय ना व. होय, घे. पी पाणी. एक दिवस असा येईल लोक पाणी बी विकत देतील. अरे आपल्याकडे तहान लागली त्याला पाणी देणं म्हणजे धर्म हाय. पंच, पंच, पंच. काय रे पोपटा, आलास? झोपले होते काय आतमध्ये? अयो नाही नाही, झोपतो कसला. अयो काम करत होतो. आतमध्ये काय काम करत होते? अयो येत त्या तुला काय करायचं रे? काय बातमी आणलीस ती सांग. काय बातमी आहे? काहीच बातमी नाही पण. अय्यो म्हणजे आज पण गावात काही घडले नाही करत होते. आता कोणी करतच नाही काही, तर काय घडणार गावात? अय्यो
आणि गावातला माझा मान जो आहे तो आहे का अजून तसाच? येत त्या काय विचारतोय मी? येत त्या पंच पंच अयो, काय विचारतो मी? काय? गावातला माझा मान जो आहे तो तसाच आहे का अजून? तसं काय वाटत नाही बरं का पंच. गोऱ्या सरकारने फार तळापोतूर मुळे पसरवले आहेत, त्याच्यामुळं गावात काय पहिल्यासारखं दिसतच नाही. अयो, बाळूच काय चालू आहे? त्याच्या लग्नाची काही चर्चा? तसं काय कानावर नाही आलं बरं का माझ्या. अयो, तुझ्या कानावर आलं नाही म्हणजे नसेलच. अयो, पण असं म्हणून कसं चालेल रे त्या? अयो, सुपारी फुटून किती वर्ष झाली, लग्न नको करायला? अय्यो, आता मला तरी काय ठाव पंच. आणि तुम्हाला त्याच्या लग्नाचं पडलं आहे होय? इथं इतके वरील झाले मी बिन लग्नाचं मरतो, माझं नका बघू. अयो त्या काय करणार? किती मुली बघितल्या तुझ्यासाठी, सगळीकडून नकार. अहो, असं म्हणून कसं चालन पंच? का बिन लग्नाचं राहू का काय मी? अयो, तर सगळीकडून नकार येत असेल तर बिन लग्नाचंच राहावं लागणार रे त्या. हाय, आलाय सर बिन लग्नाचं राहावं लागेल म्हणे. असं जर झालं ना पंच, अख्ख्या गावचं पाणी बंद करून टाकेन मी. अयो अयो, म्हणजे काय करणार रे तू? मी ही खाऊन येईल तुडी मारे. मग कसं पाणी पिता ते प्या. अयो महादेवा, अयो इतकी वर्ष झाली तर त्या, पण मूर्खासारखी बडबड करायची तुझी सवय काही बंद झाली नाही बघा. अय्यो, नॉनसेन्स. सुधार जरा. अहो पण काय सुधार? अहो, लगीन लावून द्या माझं. ते बाळ्या माया मोहरा जन्माला, माया मोहरा लहानाचा मोठा झाला, सुपारी फुटली त्याची, आता लगीन बी होईन. माझं कधी होणार आहे? अयो तात्या, तुझ्या पत्रिकेत आहेत बघ काय दोष. आपण शांती करू. होय पंच, काय करायचं ते करा, पण माझं लगीन लावून द्या, नाही तर म्या काय जगत नाही आता. अय्यो, करू करू, काहीतरी नक्की करू रे त्या, नक्की करू. तोपर्यंत तू बाळूवर ठेवतो बाळूवर लक्ष ठेवतो, देवप्पावर लक्ष ठेवतो, समजा गावावर लक्ष ठेवतो. पाहिजे ना पण तर पलटल्या गावावर मी लक्ष ठेवतो, पण तुम्ही काय माझ्यावर लक्ष ठेवू नका. त्याचं लक्ष ठेव करत तर काहीच नाही. अय्यो 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 अय्यो, हा तात्या पण आता मला बोलायला लागलं की अय्यो याचं लग्नच लावून देत नाही. बस बोंबलत. एकदा का याचं लग्न करून दिलं का माझ्याकडे यायचाच बंद होईल. सारखा बायको 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 बायको. अय्यो, बस बोंबल. वैजंता, वन कप टी आय वॉन्ट. चंद्रभागा माय. नाथा भाऊ, आता मोहर काय करायचं? काय करायचं म्हणजे? बाळून हे रुपया दिला आहे तो चंद्रबागेत सोडायचा. अख्खा रुपया सोडायचा? आणि मग काय, अहो बाळू आहे तो, त्यानं विचारलं तर काय सांगायचं? हा, ते बी खरं आहे. मग हो दे त्याच्या मनासारखं. हे बघ, बाळू उगा काहीतरी सांगणार नाही. ते मला बी ठाव हाय, पण त्याची इच्छा आहे नव. मग सोडा रुपया चंद्रभागेमध्ये. काय वय वय चंद्रभागा, हे माय, आमच्या बाळूनं हा रुपयातला द्यायला सांगितलाय. तू घे आणि पांडुरंगाकडे पोचीव. हा, नाथा भाऊ, अहो हे काय? अरे 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 अरे, हे काय बघितलं आपण? बाळू म्हणत होता तेच खरं आहे. पांडुरंगा, काय रे तुझी ही लीला? अरे आमचा बाळू हाय तरी कोण? नाथा भाऊ, मी सांगितलं असतं, पण तोंड बंद ठेवायला सांगितलं आहे बाळप्पानं. अरे
बाळू इकडंच येतोय. पांडुरंगा, तुझ्या दर्शनाला मला एकल्याला येऊन नाही जमायचं. माझ्या संघ आणखी 2 जण आहेत, त्यासने बी मला संघ घेऊन यायचं आहे. हाय मायप्पा, निवांत आहेस? होय बाबा, निवांत आहे. बाप जात्यांनी कमवून ठेवला आहे ना व, काय करायला लागत नाही. मस्करी करतो काय माझी? तू विचारतोच आहे तसं, मग म्या काय करणार? म्या आपलं असंच विचारलं, काहीतरी विचारावा म्हणून. हा बोल, का आला आहेस? आ आता काय यायचं बी नाही का काय? अरे तसं नव, काय काम होतं का? नाही, काम असं काहीच नाही. लय दिवस झाले बाळू काही दिसला नाही, म्हणून म्हणलं चक्कर मारून पाव घराकडं. त्याच्याकडे काय काम काढलं? काम असं काहीच नाही. लहान होता तवर ठीक होतं, पण आता लग्नाचं वय झालं तरी घरात टिकत नाही म्हणलं अवघडच आहे. ए तात्या, अरे आता तरी त्याचं पिच्चा सोडा की, घेईल की त्याचं ते बघून. ते झालं, पण गावातले लोक विचारत होते ना व. काय विचारत होती? आणि त्यासनी काय एवढं पडलं हाय? हेच का आता लग्नाचं वय झालं तरी बी घरात राहत नाही, फिरत असतो इकडून तिकडं, असं बोलतेच व. तात्या, अरे तू तुझ्या लग्नाचं बघ की, त्याच्या लग्नाच्या नादी कशा बाई लागतो आहेस? नाही नाही, अरे म्या नाही, गावातले लोक विचारत होते, म्या नाही बा. हा, येईल आता त्यो, तेव्हा भेटत सांगते. हा, आणि इकडे तिकडे जात नाही त्यो, गेला तर वारीलाच जातोय. तुमच्याकडे उंडारके करत फिरत नाही. नाही नाही, हा बरोबर आहे, कुठं जाणार म्हणा, वारीतच जाईन ते. म्या आपलं काळजी वाटली म्हणून चालता चालता विचारा बाबा म्हणून आलो होतो. हा, चांगलं केलं. हा, चांगलं केलं. कसं आहे मायप्पा, मन चांगलं असेल ना तर समध्या गोष्टी चांगल्या होत्यात बघ माणसाकडून. बाळप्पा, अरे पाया पडतो बघ तुझ्या. वय वय, अरे झालं तरी काय? झालं काय? नाता भाऊ सांगा आता तुम्हीच. अरे बाळू, तू दिलेला रुपया ह्या चंद्रभागेनं खरंच घेतला. आम्ही आमच्या डोळ्यानं बघितला. वय एवढंच होय? आता हे एवढंच आहे का? आणि मग मी सांगितलंच होतं, आणि तसंच झालं. म्हणजे तो दिलेला रुपया चंद्रभागा इठ्ठलापर्यंत पोचवणार एवढं पक्क? बाळू, एक बोलू का? म्हणजे राग नाही यायचं ना? रागाचं नंतर चला बघू, तू विचार. बर, मला बघायचं आहे का ही चंद्रभागा तो रुपया पांडुरंगाला कशी देते. म्हणजे मी सांगतो त्यावर भरोसा नाही वय? नाही तसं नव, पर म्या कधी बघितलं नाही ना. खरं आहे बाळप्पा, मला बी बघायचं आहे. वय वय, चला मग माय संग पांडुरंगाच्या दर्शनाला जाऊ. वय वय, आणि बघू काय खरं काय खोटं ते. हा, पर तो दिलेला रुपया ओळखायचा कसा? मनात तिडा आहेच का अजून? नाही तसं नाही. ऐका तर, तुम्ही पांडुरंगा मोर गेल्यावर जे नाणं चमकल ते आपलं. बर बर, चला चला चला.
गंगूताई काही दिसली नाही असेल. आता तिच्याकडे काय काम काढलं? नाही नाही काम काहीच नाही. सत्यवा संग सुपारी झाली ना व. मग पुढं काही झालंच नाही. तुमच्याकडे तर काही हालचालच दिसत नाही. तिकडं काय हालचाल आहे का नाही? आज तुला कशापाई नसत्या चौकशा लागतात रे. अहो, असं काय करता हाय? गावात सांगाय ना ग भाई. म्या कसे पैसे सांगा नो. आता लगीन जर झालं तर लाडू जिलबी खायला मिळेल म्हणून विचारतो मी आपलं. अरे जेव्हा होईल तेव्हा तुला न सांगता लगीन लावणार आहे का? होईल तेव्हा सांगतो की. हा. तुझ्या लग्नाचं कुठवर आलं आहे? पंच बघतात ना पोरगी. वय वय चालू आहे बघ ना. बघू का योग येतो आता. हा हा मस्ती बोलू लाडून जिलबी काय. हा हा बोलणार की. आणि सुंदरा बाळ्याला सांगू न ग ताती येऊन गेला ती. तर त्याला आवडलं नाही तर शाप बीप द्यायचा आणि तात्या बिन लग्नाचं राहायचं काय आमचं. अरे बाबा सवाना सांग ना जाय म्हणून. धमकी कशा पाहिजे तो बाळूल काय सांगू नका. बाबू जे ते येताना लग्नावर धमकी देतो. काय व्हायचं कोणाच ठाऊक्याच. समधी माझ्या बाळूच्या मागे हात धुवून लागलेले असतात.